बेहोश करून त्यांच्यावर अश्लील चाळ्या करून त्यांचे चित्रीकरण केलं। त्यांनी अशा महिला टार्गेट केल्या जे मातंग समाजाच्या आहेत। जर कुठल्या महिलांना ब्लॅकमेल जर करत असन आणि कुठल्या महिलांना पैसे घेऊन जर त्यांना त्रास देत असन तर महिलांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करा। मुलींवरती अत्याचार कधीही सहन करू शकणार नाही। सध्या आपण आहोत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचं कारण म्हणजे एक व्यक्ती ज्याने लहान मुलांसोबत गैरकृत्य केलं आणि फक्त लहान मुलांसोबत नव्हे तर त्यांच्या आईंवरती सुद्धा आणि अनेक महिलांवरती त्यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरतीच आत्ता आपण इथं बघू शकतो की भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत त्यांच्यावर त्या माणसावरती त्या गुन्हेगारावरती कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये सेक्शन 64 तर्फे त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहिता 2023 316 क्लॉज 2 आणि भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 सेक्शन 8 ह्या सर्व सेक्शन्सच्या अंडर त्या माणसावरती कारवाई करण्यात आली आहे। आणि एवढेच नव्हे तर ह्या माणसावरती या सदर व्यक्तीवरती ज्याबद्दल आपण बोलत आहोत त्याच्यावरती अजून विविध FIR देखील नोंदवल्या गेल्यात, अजून विविध कलम देखील लावले गेलेत, कारण की त्यांनी जे कृत्य केलं ते ह्याच्यापेक्षा अजून वरचे आहेत। आणि आत्ता ज्यांनी ह्या कृत्याचं उघडकीस जे ही गोष्ट आणलेली आहेत आत्ता आपल्यासोबत त्याच बिपाशा ताई देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तो माणूस जो होता तो कशा प्रकारे या पीडितांना त्रास देत होता आणि ह्या माणसाचा उलगडा कशा प्रकारे या ठिकाणी यांनी केलेला आहे। ताई, या गोष्टीबद्दल तुम्हाला कधी समजलं की अशी गोष्ट या परिसरामध्ये होत आहे? जय श्रीराम। की माझ्या इंस्टाग्रामला त्या पीडितांनी माझी रील बघितली। रील बघून त्यांनी मला कॉल केला की ताई आमच्या अशी आमची एक अडचण आहे, तुम्ही ती सोडवतान का? मी त्यांना म्हटलं काय अडचण आहे? ते म्हटले फोनवर नाही बोलू शकत, तुम्ही आम्हाला समक्ष भेटा, मी तुम्हाला बोलू। आणि त्याच दिवशी मी त्यांना माझ्या घरी घेतलं बोलून। घरी घेतल्यानंतरून त्यांनी मला त्यांची जी भीती जी सांगितली आहे ती मला अशी थक्क करण्यासारखी होती। त्यांचं म्हणणं असं होतं की हा जिहादी एक दिवस आम्हाला भेटल्यानंतरून की मला बहीण नाही की माझी बहीण तू होशीन का आणि मला राखी बांधशीन का? ती पीडित महिला निर्भया की त्यांना म्हटली की हो मला भाऊ आहे पण ठीक आहे, तुम्ही जर म्हणत असाल तर मी तुम्हाला राखी बांधते। तिने राखी बांधल्यानंतरून तिला तिच्या घरापर्यंत गेला। मग तिने आपल्या हिंदू धर्माबद्दल काहीतरी विचित्र सांगितलं की बाबा हे असं ते तसं। मग तिला ते शिवापूरसारख्या या ठिकाणी घेऊन गेल्यानंतरून त्या बाईला त्यांनी जमजम पाण्याबरोबर त्यांनी आपल्या बायकांना बेहोश करून त्यांच्यावर अश्लील चाळ्या करून त्यांचे चित्रीकरण केलं। चित्रीकरण केल्यानंतरून त्याने त्याच पीडित महिलेला पाठवलं की हे जे व्हिडिओ आहेत हे जे मी तुला पाठवू शकते तर मी हे व्हायरल बी करू शकते, तू मला मी म्हणन तेवढी मला तुला अमाऊंट द्यावा लागेल। त्या महिलाने घाबरून त्याला 1 लाख रुपये पाठवल्यानंतरून त्यांनी दुसऱ्याशी अशी डिमांड केली की तुझ्या मला मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट करून दे, तेव्हा मी तुझे फोटो डिलीट करेन। तिने अशा मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट करत तिने प्रत्येक स्त्रीशी त्यांनी शारीरिक संबंध आणि त्यांच्यावर विचित्र फोटो काढून आणि प्रत्येकाला त्यांनी ब्लॅकमेल केलं। त्यांनी किती महिला होत्या तो म्हणजे आतापर्यंत त्याला किती पीडित आहेत आता या केसमध्ये? अशा पीडित असे आहेत की ते आपण मोजूही शकत नाही की एवढ्या पीडित आहे। जर एका एरियातल्याच जर 20 ते 25 महिला जर पुढे येऊन ह्या जिहादीबद्दल कंप्लेंट दाखल करण्यासाठी जर आल्या असतात तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये अशा किती पीडित महिला असतात। अजून एक गोष्ट की त्या जिहादीने लहान मुलंसुद्धा नाही सोडले। त्या लहान मुलांनासुद्धा ते जमजम नावाचं जे आहे ते जमजम पाण्याने त्या मुलांना त्यांनी बेहोश करून त्यांना अश्लील चाळ्या केल्यात। त्यांच्या तोंडावर अशी पट्टी बांधायचा, पट्टी बांधल्यानंतरून त्यांना आ करायला लावायचा, आ केल्यानंतरून त्याचे जे अश्लील चाळ्या सुरू व्हायच्या। मग ते जर मुलं नाही म्हटल्यानंतरून त्यांच्या बॅक साईडला तो मसालासारखा असा भरून त्या विचित्र चाळे करायचा। त्या मुलांनी प्रत्येक वेळेस आईपाशी तक्रार करायचा प्रयत्न केला, पण आई एवढी घाबरून होती की ह्या जिहाद्यांनी त्यांना अशा मोठ्या मोठ्या गुंड्यांची एवढी भीती दाखवून ठेवली होती की तुम्ही जर हे गोष्ट जर कुठं जर काढली तर मी तुम्हाला बंदूक आहे माझ्यापाशी, मी तुम्हाला गोळ्या मारन। माझी ओळख खूप लांबपर्यंत आहे,
माझे कॉन्टॅक्ट खूप मोठे मोठे, मी तुम्हाला एका मिनिटात मी तुम्हाला शूट करू शकते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर महिलांना या जिहाद्यांनी जर घाबरून ठेवलं, मग त्या महिला काय करणार? मग त्या महिलाला आम्ही सकल हिंदू समाज, धर्मरक्षक अशी आम्ही संघटना आम्ही गेलो. त्या महिलांना आम्ही आमच्या पूर्ण त्यांचे पूर्ण गोष्टी ऐकल्या. आम्ही पूर्ण ऐकून त्यांची भीती ऐकली. आम्ही त्याला आश्वासन दिलं की बाबा आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका. त्या लहान मुलांशी तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केलात. लहान मुलांचं काय म्हणणं त्या गोष्टीवर? लहान मुलांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आमच्याबरोबर जे विचित्र चाळ्या केल्यात ना, 20 ते 25 वेळा त्यांनी आमच्याबरोबर हे विचित्र चाळ्या केल्यात. तर आम्ही कुणाला सांगायचं? त्यांच्या मागं पुढं कोणच नाही. त्यांनी अशा महिला टार्गेट केल्या जे मातंग समाजाच्या आहेत आणि जे एकदम घरगुती काम करणार आहेत, की त्यांच्या बॅकग्राऊंड एकदम त्यांच्या मागं पुढं कोण नाही, अशी एकटा फक्त कुटुंब. जी महिला नवऱ्यासोबत राहत नाही, जी महिला नवऱ्यासोबत आहे, की तिच्यासोबत जर तिने काय केलं की ती महिला नवऱ्याला सांगू शकत नाही माझ्यासोबत असं केलं आहे. तिने जर नवऱ्याला सांगितलं, नवरा तिला सोडून जाईल. तिने अशा महिला गाठल्या. अशा महिला गाठून ह्या जिहाद्यांनी ह्याचं हे केलं. आणि दुसरी गोष्ट, तो दर गुरुवारी ह्या महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या एरियामधल्या मोठ्या प्रमाणात त्या महिलांना तो शिवापूरसारख्या जागी घेऊन जात होता हा जिहादी. आणि त्या शिवापूर जागी नेल्यानंतर त्यांना हिंदू धर्माबद्दल काहीतरी एडंवाकडं सांगायचं की हा धर्म तुम्ही सोडा, हा धर्म चांगला नाही आहे. ह्या महिलांना त्यांनी एवढं वशीकरण केलं होतं की त्यांनी त्याच्या पहिल्याचे 2 बायका आहेत की त्या 2 बायकांनासुद्धा मी माझ्या वेश्या व्यवसायामध्ये बसवलं. माझी 3री बायको ती पण वेश्या व्यवसाय करते. आता तुम्हालासुद्धा वेश्या व्यवसाय करावा असं लागेल. त्या माणसाचं म्हणणं होतं, आरोपीचं. हो, त्या आरोपीचं असं म्हणणं होतं की माझ्या 2 बायका वेश्या व्यवसाय करतात, ते 3री सुद्धा वेश्या व्यवसाय करते, तुम्हालासुद्धा वेश्या व्यवसाय करायचा आहे. मग ह्या महिला घाबरल्या. ह्या महिलांनी त्यांच्याशी बोलणं बंद केल्यानंतर हा जिहादी त्यांच्याबद्दल, ते ज्या एरियामध्ये राहतात त्या एरियामध्ये ह्यांच्याबद्दल की असं उठवायला चालू केलं. त्यांचे जे रूम भाडं मालकांपाशी की त्याची तर कामाला की तुम्ही ज्यांना रूम भाड्यानं दिलं आहे ते वेश्या व्यवसाय करतात, तुम्ही ह्यांना रूम का दिलं? मग ह्या महिलांना 2-3 जागून घरातनं काढलं, ह्यांना कामातनं काढलं. या महिलांना काही गुजाराच नव्हता. मग ह्या महिलांना सकल हिंदू समाज, धर्मरक्षक सारखे दल पुढं येऊन ह्या महिलांना आम्ही न्याय देण्याचं काम केलं आहे. आता आम्ही आज तुम्ही आता सिंहगड रोड पोलीस स्टेशनला आलेला आहात आणि आता या ठिकाणी आल्यानंतर आत्ता एकूण किती FIR दर्ज झाले आहेत आणि आत्तापर्यंत पोलिसांचं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती? आत्तापर्यंत 2 पास्को त्या मुलांवरती अत्याचार केलेलेचे, एक बलात्कार, एक अट्रॉसिटी, आणि आज परत 4 गुन्हे दाखल केल्यात. एक छेडछाड, 2 फसवणुकीचे गुन्हेगार आणि एक अट्रॉसिटी. आणि मुख्य ती गोष्ट आहे की हा जो जिहादी आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा रॅकेट आहे. हिंदूंवरती चाललेला सर्वात मोठा एक रॅकेट आहे. हा एक कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि आता पोलीस प्रशासन, आता आम्ही सिंहगड पोलिसांनी कशा प्रकारे कारवाई केली आहे? आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला जसं आलो, सिंहगडच्या पोलीस स्टेशनच्या PI दिलीप सर यांनी आम्हाला खूप सुंदर सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या SP आम्हाला इतकं सुंदर सहकार्य केलं आहे. ज्या पीडितांचे पूर्ण ऐकून जसं तसं त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि आत्ता असं कळतं की त्यांनी आरोपीला अटकही केलं. अजून आम्ही त्यांच्याकडून अजून एक अपेक्षा करतो की अशा आरोपीला, अशा जिहादीला कठोरची कठोर कारवाई हो. आम्ही ही पोलीस प्रशासनाकडं ते करतो. महाराष्ट्राच्या गृहमंत्रीकडं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं आम्ही ही करतोय की अशा लव जिहादसारखा महाराष्ट्रामध्ये कायद्याची खूप गरज आहे. आपल्या लव जिहादसारख्या कायद्यामुळं आपल्या चांगल्या मुली, आपल्या बाया हे आपल्या लव जिहादच्या कायद्यामध्ये अडकून त्यांच्या मर्डर होतोय. ते 32 तुकडे, 30 तुकडे, फाशी, ते कुठं नदीमध्ये, अशा कायदा जर आला ह्या जिहाद्यांच्या कुठंतरी विचाराला टाळा लागण्याचं काम होईल. आता ह्यांना जी अटक झाली आहे, आता ही बऱ्याच वेळा असं होत होतं की काही आरोपींना अटक केली जाते, थोड्या दिवसानंतर पुन्हा सोडले जातं. आता ह्यांच्यावरती पुढे अटक केल्यानंतरची पुढे काय ह्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे किंवा कधी हजर केलं जाणार आहे, त्याच्यावरती काय सुनवाई होणार आहे? किंवा आता अटक करणं फक्त एकच गोष्ट नाही, पण त्याच्या पुढे काय अजून कठोर कारवाई यांच्यावरती होणार, कशा प्रकारे होणार आहे, याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली का आतापर्यंत? हो, पोलिसांनी आता त्याला अटक दाखवली आहे. त्याला उद्या 12:30-1 पर्यंत त्याला शिवाजीनगर क्षेत्रीय आपल्या कोर्टामध्ये त्याला आणणार आहे आरोपीला. आणि मला हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा जो खाटीक आहे, जावेद खाटीक, ह्याचं नाव ऐका. आणि जर ह्याने कुठल्या महिलांना जर त्रास दिला असन, जर कुठल्या महिलांना ब्लॅकमेल जर करत असन आणि कुठल्या महिलांना
पैसे घेऊन जर त्यांना त्रास देत असन तर महिलांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करा. सिंहगडचे PI खूप चांगले आहेत. दिलीप साहेब हे नक्कीच तुम्हाला न्याय देण्याचं काम करन. आणि मी पोलीस प्रशासनाला मी हात जोडून कळकळीची विनंती करते की आता वेळ आली आहे अशा जिहाद्यांचे विचार ठेचून काढण्याची. आता आम्ही सगळे संघटना आम्ही ॲक्टिव्ह आहे. आमच्या आया बहिणींची सुरक्षा करण्यासाठी आम्ही सक्षम आहे. आता वेळ आली ह्या जिहाद्यांची, या जिहादी विचारांची. ह्यांनी जे आमच्या हिंदू बहिणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये घेऊन ह्यांना व्यवसाय करण्यासारख्या घाणेरड्या धंद्यामध्ये ढकलण्याचा जे जिहाद्यांनी जे विचार केलेला आहे हे आता कुठंतरी थांबवण्याची वेळ आली आहे. धर्मरक्षक दल हे असं दल आहे की त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक मुलींसाठी बायांसाठी हे पुढं असलेलं दल आहे. सकल हिंदू समाज हे असा दल आहे की आम्ही आमच्या मुलींवरती अत्याचार कधीही सहन करू शकणार नाही. हा जो जावेद खाटीक आहे त्या जावेद खाटीकला जामीन होऊ नये. ह्याला किती मोठी सजा देऊ शकते तेवढी मोठी सजा व्हावा. उद्या कोर्टामध्ये मी त्याला उद्या आणणार आहे. उद्या आम्ही बी कोर्टामध्ये आम्ही बी येणार आहे आणि आम्ही त्या जजला आम्ही स्वतः म्हणणार आहे की किती मोठी सजा देऊ शकते ह्याला सजा द्या. तो हे जे सर्व कृत्य करत होता तो वास्तव्यास कुठल्या भागात होता आणि त्यांनी असं स्पेसिफिकली एकाच एरियामधल्या पोरांना टार्गेट केलं का वेगवेगळ्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जागी असं त्यांनी चालवलं रॅकेट? जर वडगाव सारख्या ठिकाणी जर एकाच गल्लीमधनं जर 25 बायका जर निघत्या ते 25 बायका एका गल्लीतून हो त्या पीडित हो पीडित महिला जर 25 महिला जर एकाच गल्लीतनं निघतात ते या जावेद खाटीकच्या विरोधामध्ये बोलायसाठी, तर मी म्हणते सिंहगड हे खूप मोठं आहे, पुणे जिल्हा हे खूप मोठे आहे आणि हे महाराष्ट्र हे खूप मोठे. या जावेद खाटीकनी अशा किती महिला धंद्याला बसवल्यात. ह्या जावेद खाटीकने अशा किती महिला आहेत की जे पुढे येऊ शकत नाही, त्यांचं चित्रीकरण केलं आहे. ह्यांनी 50-50, 60-60 वर्षाच्या बायकांना सुद्धा नाही सोडलं. ह्यांनी जमजम गमगम पाणीच्या नावाने, ते कुठलं जल आहे माहिती नाही, त्या जलचं नाव बी माहिती नाही नक्की तो काय विषय. त्या बाथरूमसारख्या घाणेरड्या पाण्याने, ते त्याला म्हणतो जमजमचं पाणी, ते एक विष एक प्रकारचं, त्या पाण्यामध्ये त्यांनी काहीतरी झेर टाकून ह्या महिलांना पाजून, त्या महिलांचं म्हणणं असं की ते पाणी पिल्यानंतरून आमची जीभ अशी पूर्ण जळजळ होती, जाड व्हायची आणि आम्हाला गुंगी चढायची. गुंगी चढल्यानंतरून बघितल्यानंतरून गळ्यामध्ये सोनं नाही, आमचे कपडे इकडं तिकडं गेलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही उठतो आम्ही त्याला विचारल्यानंतरून तो सांगतो की मी काही नाही केलं. दुसऱ्या दिवशी म्हणतो की तुमचे माझ्याकडे फोटो आहेत, तुम्ही जर काय बोलले की मी तुमचे फोटो व्हायरल करन, माझ्याकडे बंदूक आहे, माझ्याकडे घोडे आहेत, मी हा गुंडा आहे, मी तो गुंडा आहे, मी जेलमधनं. त्याच्याकडे शस्त्रसाठा वगैरे काय जप्त करण्यात आला आतापर्यंत पोलिसांकडनं? म्हणजे तो असं म्हणतोय म्हणल्यावर ते पोलिसांनी काय इन्व्हेस्टिगेशन केली या गोष्टीबद्दल? पीडित महिलांचं तर असं म्हणणं आहे की त्याकडे शस्त्रसाठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा जो बॅकग्राऊंड जो आहे तो गुन्हेगार आहे. की त्याने प्रत्येक वेळेस या महिलांना जे दाबून ठेवलं होतं की तुम्ही जर बोलले मी तुम्हाला माझा भाऊ आहे, मी तो येऊन तुम्हाला मारन, की मी तुम्हाला हे करन ते करत. धर्मरक्षक दल हे पुढे येऊन ह्या महिलांना न्याय देण्यासाठी आलेलं आहे. सकल हिंदू समाज पुढे येऊन ह्या महिलांसाठी न्याय देण्यासाठी आलेलं आहे. आणि मी स्वतः वैष्णव किन्नर आखाड्याची अध्यक्ष असून या नात्याने या महिलांसाठी मी पुढे आले. म्हणून मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी मोठ्या संख्येमध्ये हा जो जावेद खाटीक जो नावाचा विष हे जे आमच्या हिंदू महिलांवरती जे चालवतोय हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. हा जावेद खाटीक उर्फ हा छांगूर बाबा उर्फ हा मांगूर बाबा आणि हा जमजम बाबा आता नवीन आलेला आहे. हे जमजम जिहाद जे आहे, आता म्हणतात ना लव जिहाद, लँड जिहाद, आता नवीन जिहाद जे आलेलं आहे जे हिंदूंवरती चालवलं ते जिहाद म्हणजे जमजम जिहाद. आता कुठंतरी हे जमजम जिहाद हे थांबणं गरजेचं आहे. आणि या जमजम जिहादच्या जे नावाखाली जे आहेत हे जे जिहादी जे थांबून आमच्या हिंदूंना धर्मांतर सारख्या घाणेरड्या दलदलमध्ये ढकलायचं जे जमजम बाबा जे असतील त्यांना आता गमगम करण्याची वेळ आली आहे. हिंदूंनो तुम्ही जागा, तुम्ही मूर्ख आहेत. तुम्हाला जर असा कुठला जर माणूस तुम्हाला जर बोलला मला बहीण नाही आहे, तू माझी बहीण होशील का? पोरी एवढ्या मूर्ख आहेत की त्याला भाऊ मानतात. ह्यांच्यामध्ये कधी कुठलं नातं असतं का?
हे जे स्वतःचं ह्यांचं नातं हे जपू शकत नाही, तुमच्यावर हे काय नातं जपणार? सगळ्यांना त्यांनी फक्त बहीण बनवूनच हे केलंय का हो. अजून काय वेगळी गोष्ट आहे नाही याच्यामध्ये? नाही, सगळ्यांना म्हटलं की बहीण, आजी, मामा, काका हे बोलतो, नातं लावत गेलाय. म्हणून हिंदूंनो, तुम्ही दोस्ती कुणाशी करताय तुम्हाला हे पहिलं प्रमुख कळलं पाहिजे की असं कोणीही येईन. त्यांनी सांगताना पहिलं काय सांगितलं की माझं नाव राजू आहे. मग ते नाव वेगळं सांगितलं. हो, त्यांनी हिंदू नाव सांगितलं, माझं नाव राजू आहे. सो ते राजू म्हणत तो त्याला कळलं की बाबा एखादा आपला जातीचाच माणूस आहे की तो आपल्याला राखी बांधायची म्हणतोय, तर तिने राखी बांधलं. तिने एक नातं, पवित्र नातं, जे आपल्यामध्ये जे भावा बहिणीचं जे नातं असतं की इतकं पवित्र. म्हणजे फर्जी ओळख दाखवून त्यांनी बहिणी भावाचं नातं इथं स्थापन केलं. हो, फर्जी ओळख म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जर पवित्र नातं जर कुठलं असेल ते बहीण भावाचं नातं आहे. त्या एवढ्या पवित्र नात्यापेक्षा कुठलंच नातं नाही. जर ह्या पवित्र नात्याला जर हे असे जिहादी, जर राज उर्फ जावेद खाटिक उर्फ छांगूर बाबा उर्फ झमझम गमगम बाबा असे जर येऊन आपल्या हिंदू बहिणींना जर खोटं नाव सांगून जर आपल्या बहिणींना नातं जोडून आणि त्यांच्याबरोबर जर बलात्कारसारखे घाणेरडं कृत्य करत असेल तर कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे. नशीब सिंहगड हद्द इतकी सुंदर आहे की तिकडचे स्टाफ इतका चांगला आहे की त्यांनी इतकी सुंदर आमची FIR घेतली. त्यांनी आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स दिला की तिथले जे आहेत दिलीप सर, त्यांनी आमचा पूर्ण प्रश्न ऐकला. ह्या छांगूर बाबाला गंगूर बाबाला त्यांनी जेलमध्ये घालण्याचं काम केलं आहे. आणि मी त्या दिलीप सरांना अजून एक सांगते की असे हे छांगूर बाबांनी किती महिलांना नातं जमवून ह्यांच्या बलात्कारसारखा घाणेरडा प्रकार करून ह्यांना त्यांनी ते केलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या केसचे तपास अधिकारी समीर कदम API, मी ह्यांना हात जोडून रिक्वेस्ट करते की ह्या तपासाचा खोलापर्यंत जावा सर आणि सुंदर तपास करा. एखाद्या स्त्रीला, एखाद्या महिलाला चांगला न्याय देण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. की आत्तापर्यंत सिंहगड पोलिसांनी, त्यांनी धर्म नाही बघितला, कुठल्या धर्माचे लोक आहेत, पण त्यांनी प्रत्येक महिलेला न्याय दिलाय. तर असं वाटतं की या महिलांना सुद्धा ते न्याय देईन. जय श्रीराम. आता या गोष्टीवरती सिंहगड पोलीस स्टेशनने तर कारवाई केली आहे. त्या माणसाला अटक देखील करण्यात आली आहे. उद्या शिवाजीनगर कोर्टासमोर त्याला 12 ते 12:30च्या सुमारास देखील त्याला हजर करण्यात येणार आहे. आता शिवाजीनगर कोर्ट काय ह्याच्यावरती सुनावणी देणार आहे ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आता शिवाजीनगर कोर्ट या गोष्टीवरती काय फैसला देईल ह्याच्यावरती आता आपण नक्कीच बघूयात. आणि या सर्व केसचे डिटेल्स जे आहेत ते आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिष.